मुख्याध्यापकाने 8 वर्ष विद्यार्थ्याला घेतला चावा, गळाही दाबला, गुन्हा दाखल. अहिल्यानगर शहराजवळ असणाऱ्या एका खासगी इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापकाने इयत्ता 3री मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलाच्या हाताला चावा घेऊन त्यानंतर गळा दाबून जवळपास 20 सेकंद उचलून धरल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे विरोधात बाल न्याय कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. 8 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नगर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 653/26 जे ऍक्ट कलम 75 आणि BNS कलम 115/2 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून यामध्ये फिर्यादी सोनल अर्जुन शेळके यांचा मुलगा हा नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल वाळुंज या ठिकाणी इयत्ता 3री मध्ये शिकत असून त्या स्कूलचे प्रिन्सिपल गौतम बहादुर्गे यांनी त्याच्या उजव्या हाताला चावा घेऊन त्याला जखमी केलेला आहे. त्याप्रमाणे आपण मुलाच्या वडिलाची फिर्याद घेऊन नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर केलेला आहे. माझा मुलगा नालंदा वाळून बायपास रोडपाशी शिकत होता नालंदा शाळेमध्ये. तो शाळेत गेला असताना प्रिन्सिपल सरांनी त्याच्या हातात चाव, त्या हातातून म्हणजे पूर्ण ब्लॅक सर्कल झालं आणि त्यातून पूर्ण रक्त येत होतं. त्यानंतर ते घरी आल्यानंतर आम्ही त्याला विचारलं भाऊ काय झालं. त्यानंतर त्याच्या अंगात म्हणजे पूर्ण ताप आलेला होता, ताप आलता. आणि मग त्याला विचारलं काय झालं, पण त्यांनी सांगितलं प्रिन्सिपल सरांनी हातात चाव घेतलं व नरड्याला धरून असं म्हणजे 1 पासून 100 म्हणजे 20 पर्यंत असं काउंटिंग करत होतं. तर मग आम्ही ते म्हणजे शाळेतल्या मित्रांना म्हणजे फोन केला नाही का, तर त्यांनी पण सांगितलं की सरांनी त्याला उचललं होतं की त्याचं डोळे पांढरे केले ते असं धरलं होतं त्यांनी. असं नाही शाळेकडून काही रिस्पॉन्स नाही भेटला. तर शाळेच्या प्रिन्सिपलला आम्ही फोन केला. सर म्हणले माझ्याकडून चुकून झाले. तर सर म्हणले मी तुम्हाला तुमचा ॲड्रेस द्या, तुम्हाला तिथं पूर्ण म्हणजे नाही का मी लेटर पाठवतो की माझ्याकडून असं परत होणार नाही, असं लेटर पाठवतो तुम्हाला माफीचं. त्यांच्यावर कडक म्हणजे कारवाई व्हावं, शिक्षा नाही का पूर्ण. मेडिकल ॲडमिशन मधले खात्रीशीर मार्गदर्शन म्हणजे मेडगाईड एज्युकेशन. भारत आणि परदेशातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी आजच संपर्क करा.